मॅचचा पुरस्कार देतील. वेणुपती काका इनको त्यांच्या शुभ हस्ते आपण आता मॅन ऑफ द मॅच देऊया. आणि मॅन ऑफ द मॅच आता फायनलचा मॅन ऑफ द मॅच जो ठेवत नाही कुणाची उधारी, राकेश भंडारी. चलो या. 5 स्पर्धामध्ये कुणाची उधारी ठेवली नाही. न रखी किसी की उधारी होए. राकेश भंडारी, वेणू काका मॅन ऑफ द मॅच. बघा फायनलसाठी खेळी राखून ठेवली होती या खेळाडूने की मी फायनललाच एक अविस्मरणीय खेळ खेळेन. आणि संजयजी आडवे यांच्याकडून नेहमीप्रमाणे आपल्या खेळाडूंना प्रोत्साहित केलेलं आहे आणि तब्बल 1000 रुपये या खेळाडूला दिलेले आहेत. ते पण तुम्ही स्वीकार करायचे. 2 मॅन ऑफ मॅचचे पुरस्कार, 1 टी शर्ट आणि 1 ट्रॉफी. वेल प्लेड राकेश भंडारी. चला आपण आता आपण सन्मानाकडे बोलूया. मित्रांनो, ज्यांनी या स्पर्धेची शोभा वाढवली, वेळात वेळ काढून आज रविवारची सुट्टी आपल्या नावे केली, BCC ट्रॉफीच्या नावे आपली वेळ पूर्ण केली, त्यांचा सन्मान आणि आपण स्वागत झालेलं आहे. सन्मानही करूया. स्वागत आणि सन्मान करूया आलेल्या अतिथींचं. आणि सर्वप्रथम आपण या नागेशजी आपल्या शुभ हस्ते आता सर्व पाहुण्यांचं अतिथींचं सन्मान करायचं आहे. सर्वप्रथम आपण सन्मान करणार आहोत सुनीलजी पवार. YouTube लाईव्ह यांच्या माध्यमातून आपल्याला पुरस्कृत केलेले आहे. सुनीलजी पवार यांचा शुभ सन्मान केला जातोय. शाल, माईची शाल, प्रेमाची शाल आणि एक स्मृतिचिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जाते. खूप खूप धन्यवाद सुनीलजी पवार, आपण या स्पर्धेमध्ये उपस्थित राहिलात. तर मित्रांनो, जाऊया आपण आता बक्षीस वितरणाकडे. सर, दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती आहे की आपण समोर येऊन उभं आहेत. इथे समोर येऊन बसा, इथे या. सर्व खेळाडूंना विनंती आहे, सर्व 10च्या 10 संघाच्या खेळाडूंना विनंती आहे, कृपया आपण बक्षीस वितरणासाठी समोर या. आणि 2 शेवटचे जे संघ होते त्यांनी तर आधी इथे समोर यायचं आहे. राजनंदिनी एंटरप्राइजेस संघाचे सर्व खेळाडू, स्वयंसेवक आपण वरती व्यासपीठावर या. राजनंदिनी संघाचे खेळाडू पिवळ्या जर्सीवाले सर्वच्या सर्व या. पहिल्या क्रमांकाचं बक्षीस स्वर्गीय राकेश सत्यनारायणा माचारला यांच्या स्मरणार्थ देण्यात आलं होतं. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक
त्यांच्याच म्हणजे स्वर्गीय राकेश सत्यनारायण माचारणला यांच्या स्मरणार्थ आणि त्यानंतर रनर अप टू श्री अनंत पाटील यांच्याकडून पुरस्कृत झालेला आहे. त्यानंतर श्री कैलासवासी अनंता पाटील यांच्या स्मरणार्थ उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, मालिकावीर आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अशी 4 प्रकारची बक्षिसं होती. आता या सर्व बक्षिसांचं आपण वितरण करणार आहोत. तर आपण बहुत बक्षीस वितरण आता आपण पार पाडणार आहोत. चला सर्व खेळाडू समोर या. बक्षीस घेण्याची त्यांना हौसच नाही मला तर वाटते, सकाळपासून दमलेला. ठीक आहे चला. तर सर्वप्रथम आपण देऊया उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. अनेक क्षेत्ररक्षकांनी ते जीवाची बाजी केली, खूप सारे प्रयत्न केले, स्वतःला झोकून दिलं, सूर मारले, परंतु एक क्षेत्ररक्षकाने सर्वांचे मन जिंकली, चांगला झेल पकडला आणि तो उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे. तो क्षेत्ररक्षक आहे दिनेश, श्री साई संघाचा दिनेश. कैलासवासी अनंत पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव सोमनाथ पाटील यांच्याकडून हे बक्षीस आलेलं होतं. आणि मी विनंती करेन नागेशजी चेन्ना आपल्या शुभ हस्ते हे बक्षीस द्यायचे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, बेस्ट फिल्डर. बघा त्यांच्या चेहऱ्यावर किती हास्य आहे. उत्कृष्ट फलंदाज. अहो आणि 1000 रुपये बघा संजयजी आडेप यांच्याकडून, संजूजी आडेप. त्यानंतर आपण जाऊया उत्कृष्ट फलंदाज सन्माननीय वेणुपत्ती पाका. आपणास विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते बक्षीस द्यायचे. आणि हे बक्षीस आमच्यासाठी प्रदान केलं होतं सोमनाथजी पाटील यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ, कैलासवासी अनंत पाटील यांच्या स्मरणार्थ. आणि उत्कृष्ट फलंदाज कोण असेल? नाही काय, उत्कृष्ट फलंदाज आहे ज्यांनी अनेक गोलंदाजांच्या चिंधड्या उडवल्या आणि तो फलंदाज आहे अर्थातच नावाप्रमाणे ज्याच्यामध्ये गुण आहेत, साई पोलार्ड. सन्माननीय वेणुपत्ती पाका आपणास विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते साई पोलार्ड. ओ या आपल्या संघाचे आहेत साई पोलार्ड. पोलार्ड इज अ चॅम्पियन. षटकारांची आतषबाजी. अंतिम सामन्यामध्ये मात्र त्यांना हवी तशी फलंदाजीची मजा लुटता आली नाही. उत्कृष्ट फलंदाज, षटकारांची आतषबाजी. उत्कृष्ट गोलंदाजाकडे जाऊया आपण. बेस्ट बॉलर. अनेक गोलंदाजांनी या फलंदाजीसाठी पोषक असलेल्या खेळपट्टीवर चांगली कामगिरी केली. ही खेळपट्टी फलंदाजांची होती, मात्र गोलंदाजांनी सुद्धा चांगली कामगिरी केली आणि ते
उत्कृष्ट गोलंदाज, बऱ्याच जणांनी चांगली गोलंदाजी केली. मग भुवनेश असो, त्यानंतर धनराज असो, वेदांत असो, बऱ्याच गोलंदाजांनी चांगली चांगली गोलंदाजी केली. मात्र इथे छाप सोडली. तो गोलंदाज आहे कुमार गुंडा. सुनीलजी पवार आपल्या शुभ हस्ते आपण हे बक्षीस द्यायचं आणि हे बक्षीस सुद्धा प्रदान केलेलं आहे सोमनाथजी पाटील यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ. श्री साई संघाचा कुमार गुंडा. तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक, तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक विक्ट्री 11. तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक जाते विक्ट्री 11. नावाप्रमाणे विक्ट्री, मात्र यांना विजय संपादन करता आलं नाही, विजयापासून दूर राहिले. तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं. हे बक्षीस आमच्यासाठी प्रदान केलेलं आहे. सन्माननीय सोमनाथजी पाटील यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ, कैलासवासी अनंत पाटील यांच्या स्मरणार्थ हे बक्षीस प्रदान केलेलं आहे. तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक विक्ट्री 11. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक स्वर्गीय राकेश सत्यनारायण मचारला यांच्या स्मरणार्थ रणजितजी माचारला यांच्याकडून हे बक्षीस प्रदान झालेलं आहे. स्वर्गीय राकेश सत्यनारायण माचारला यांच्या स्मरणार्थ दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक. आणि हे बक्षीस प्रदान देतील नानूजी. नानूजी आपणास विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक. आणि संघ आहे स्वतः आपण आयोजक राजनंदिनी एंटरप्राइजेस. हरलो तरी काही हरकत नाही, आमची स्पर्धा आहे. आम्ही दुसऱ्यांना आनंद देण्यासाठी हार पत्करली, हार स्वीकारली. आमच्या स्पर्धेमध्ये आम्ही विजेतेपद काय मिळवायचं, आपण पाहुण्यांना सन्मान करूया, पाहुण्यांना विजय देऊया. म्हणून या संघाचा पराभव झाला तरी त्यांना कुठल्याही प्रकारे खेद नाही, दुःख नाही की निराशा नाही आहे. त्यानंतर आपण जाऊया या स्पर्धेतील सर्वात मोठं बक्षीस वैयक्तिक, ज्याच्यासाठी सर्वजण मेहनत करतात आणि हा सन्मानाचं बक्षीस असतो. कारण त्या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरत असतो आणि ही इतिहासामध्ये घटना जमा होत असते. याला आपण शेवटपर्यंत स्मरणात ठेवत असतो, कारण आयुष्यामध्ये परत परत ते दिवस येत नाही. आणि हे बक्षीस आमच्यासाठी प्रदान केलेलं आहे श्री कैलासवासी अनंत पाटील यांच्या स्मरणार्थ सोमनाथजी पाटील यांनी. आणि हा खेळाडू आहे, हा खेळाडू कोण आहे? मॅन ऑफ द सिरीज, ज्याने मारले खूप सारे सिक्स आणि केली अनेक फलंदाजांची गुल दांडी, असा आहे आपला राजेश बंडी. सन्माननीय नागेशजी त्यांना आपल्या शुभ हस्ते
या स्पर्धेला मेहनतही त्यांनी तितकीच घेतली, या स्पर्धेत खेळाडू म्हणून तितकीच मेहनत घेतली, मात्र विजयापासून दूर राहिले. डीजे आसिफ SK. सर्व पाहुण्यांना विनंती असेल की आपण उभं राहायचं आहे. सर्वांनी उभं राहा. या ट्रॉफीसाठी सकाळपासून घाम घाललेला आहे, ऊन खाल्लेलं आहे, धूळ खाल्लेली आहे. पेट्रोल पंप बंद असताना पेट्रोल टाकून इतके सारा प्रवास केलेला आहे आणि रविवारची सुट्टी इथेच घालवलेली आहे. आणि तुमचा हक्क बनते, तुमचं कर्तव्य बनते, तुमची एन्जॉय करण्याचं नक्कीच भाग्य बनतंय, कारण तुम्ही ठरलेले आहेत पहिल्या क्रमांकाचे मानकरी. आणि हा संघ आहे 6 स्पर्धांपैकी 5 स्पर्धा आपल्या नावावर करणारा संघ, ज्याला कोणीच पराभूत करू शकलं नाही असा श्री साई. चला सर्वांनी या, सर्व खेळाडूंनी या. तर जयेश यांना 2 शब्द व्यक्त करायचे आहेत. नक्कीच भाई लोग आ जाओ, 5वां ट्रॉफी उठाने के लिए जल्दी. रीच आता यांची बनणार आहे, याच्यावर 9 ते 10 मिलियन व्ह्यू येणार आहेत. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. गोल्डन षटकार मारून आज संघ पुढे गेला आणि त्यांनी कुठेच कमी ठेवली नाही. नशीब सुद्धा त्यांच्या सोबत आहेत आणि सर्व खेळाडूंचा परफॉर्मन्सही तितकाच आहे. संजयजी आडप, आपलं खूप सारं अभिनंदन. आपण आपल्या खेळाडूंना खूप प्रोत्साहित करता. आणि याचबरोबर सर्व खेळाडू मित्रांचे आभार मानतोय, कर्णधारांचे आभार मानतोय, प्रेक्षक वर्गाचे आभार, आलेल्या पाहुण्यांचे आभार, डीजे ऑपरेटरचे आभार, कॅमेरामॅनचे आभार, स्कोररचे आभार, दोन्ही स्कोररचे आभार, आमचे समालोचक मित्र महेंद्रजी आपले पण आभार, 12व्या खेळाडूंचे आभार आणि आम्हाला संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे आभार मानून ही स्पर्धा आजच्या दिवसाचा खेळ इथे